भाजीची चव वाढवणाऱ्या टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी उपयोगी अशा किचन टिप्स या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता भाजीची चव वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण बघूया. आता काही भाज्या अशा असतात की ते मुलं काय आपण सुद्धा खायचा कंटाळा करतो. आता उदाहरणार्थ भोपळा, घोसाळे, दोडका, तर अशा प्रकारच्या भाज्या मुलं खायचा कंटाळा करतात. या भाज्यांची चव वाढवण्यासाठी आपण काय करायचं, या भाज्यांमध्ये फोडणीमध्ये थोडीशी अख्खी मेथी टाकावी आणि या भाजीमध्ये सांबर मसाल्याचा वापर करावा. त्यामुळे भाजी अगदी टेस्टी होते आणि मुलंसुद्धा खायला नाही म्हणणार नाही. त्यामुळे या भाजीमध्ये सांबर मसाल्याचा वापर करावा. त्यामुळे भाजी अगदी चवदार अशी बनते. तर आता आपण बघूया दुसरी टीप. आता दुसरी टीप अशी आहे की आता आपण उसळ बनवतो. मग उसळीला चव येण्यासाठी त्यामध्ये नेहमी खोबरं, लसूण आणि लाल मिरची याची चटणी टाकावी. त्यामुळे अगदी हॉटेलसारखी टेस्ट या उसळीला येते. आता बघूया आपण तिसरी टीप. आता तिसरी टीप ही फार महत्त्वाची आहे बघा. आता जवस, कारळं आणि पांढरे तीळ याची चटणी करून ठेवावी की ती एक चमचा प्रत्येक भाजीमध्ये टाकावी आणि त्यामुळे भाजी अगदी टेस्टी पण बनते आणि पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जातात. तर आता बघूया आपण चौथी टीप. आता चौथी टीप कोणती आहे? कधी मसाल्याची भाजी खायचा आपल्याला कंटाळा येतो आणि कधी ॲसिडिटी पण होते. मग अशा वेळी काय करायची, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि तेजपान याची पावडर करून ठेवायची आणि लसूण पेस्ट आणि ती केलेली पावडर टाकून अगदी साधी भाजी करावी. ती भाजी या मसाल्यामुळे त्या भाजीला अगदी वेगळी टेस्ट येते आणि खूप सुंदर अशी ही भाजीची टेस्ट येते. तर आता बघूया आपण पाचवी टीप. आता पाचवी टीप कोणती आहे की मुले कढीपत्ता अजिबातच खात नाही. त्यांना त्याचा वास आवडत नाही. मग मुलांना कढीपत्ता खायचा कंटाळा करतात. मग अशा वेळी आपण जे वाटण तयार करतो भाजीसाठी त्यामध्येच आपण कढीपत्त्याची पानंसुद्धा वाटून घ्यायची. त्यामुळे भाजीला टेस्ट येते आणि मुलांच्या पण पोटात कढीपत्ता जातो आणि त्यांना समजतसुद्धा नाही की यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. आता आपण पुढची 6वी टीप बघूया. कोणत्याही आमटीमध्ये, भाजीमध्ये कसुरी मेथी आणि धना पावडर, जिरा पावडर टाकावी. त्यामुळे भाजीची चव अजून वाढते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या? तुम्हाला जर या टिप आवडल्या, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.